नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 12वी विषय समाजशास्त्र या विषयावर बोर्डाने आपल्याला क्वेश्चन बँक दिली आहे। तर समाजशास्त्र या विषयावर जी क्वेश्चन बँक दिली आहे त्या प्रश्नामधील उत्तरासंबंधित व्हिडिओ आपण बघत आहोत। तर आजच्या या व्हिडिओमध्ये प्रश्न चौथा, खालील संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा, हा प्रश्न आपण अभ्यासत आहोत। त्यातील 21 संकल्पनेचा आपण अभ्यास केला आहे। तर आता 22वी संकल्पना आहे भाषिक एकता। उत्तर, भाषिक एकता म्हणजे देशातील प्रादेशिक अथवा राष्ट्रीय अशा प्रत्येक भाषेला समान मानणे होय। भारत सरकारने भाषिक विविधतेला मान्यता दिली आहे। काही भाषा आणि विलोपनाच्या मार्गावर असलेल्या बोलीभाषांचे जतन करण्यासाठी शासनाने विशेष तरतुदीही केल्या आहेत। राज्य शिक्षण मंडळाच्या त्रिसूत्रीमुळे केंद्राशी जोडून राहण्यासाठी हिंदी आणि इंग्रजी भाषा, बाह्य जगाशी जोडून घेण्यासाठी इंग्रजी भाषा आणि राज्यांची संपर्क करण्यासाठी प्रादेशिक किंवा स्थानिक भाषा अशी ही त्रिसूत्री आहे। अभिजात भाषा आणि भाषिक अल्पसंख्याकाच्या भाषांचाही अभ्यासक्रमात समावेश झाला आहे। विविध शैक्षणिक मंडळामध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची भाषा निवडण्याची मुभा आहे। उदाहरणार्थ मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, इंग्रजी। दूरदर्शन आणि आकाशवाणीवर वेगवेगळ्या भारतीय भाषांमधील कार्यक्रमांचे प्रसारण होते। हे कार्यक्रम करोडो लोकांपर्यंत पोहोचावेत हा त्यामागचा उद्देश असते। देशातील बहुभाषिक लोकांमध्ये भाषिक एकतेची भावना निर्माण व्हावी यासाठी पावले उचलण्यात आली। तथापि भाषा हे दुधारी शस्त्र आहे। अनेकांसाठी हा अडथळा ठरू शकतो तर काहींसाठी जगाशी जोडणारा दुवाही ठरू शकतो। अशा प्रकारे भाषिक एकता यावर संकल्पना लिहिता येते। 23वी संकल्पना आहे जातीयवाद। उत्तर, जातीयवाद म्हणजे देशाऐवजी जातीप्रती निष्ठा बाळगणे होय। जातीसंबंधीची मुळे घट्ट रोवलेली असल्याने लोक देशाऐवजी जातीच्या संदर्भात प्रथमतः विचार करतात। यामुळे लोकांना समाजसेवा, शिक्षण, वैद्यक आणि कल्याण योजनांच्या माध्यमातून त्यांच्या जातीच्या सदस्यांचे संरक्षण करणे शक्य आहे। यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात। समाजातील सुसंवाद खंडित होऊ शकतो। अशा जातीय निष्ठेला राजकारणाची जोड मिळाली तर परिस्थिती अधिकच गंभीर होऊन बसते। याचे कारण असे की राजकारणात जाताना जातीप्रती निष्ठावान असलेले लोक त्यांचा कल आणि पूर्वग्रह सोबत घेऊन जातात। मग वेगवेगळ्या पद्धतींनी त्यांच्या विभागीय हितसंबंधाचे प्रदर्शन होऊ शकते। अशा नेतृत्वाने प्रभावित होऊन लोक त्यांच्या जातीतील उमेदवारालाच मत देतात। जो जाती समुदाय संख्येने मोठा आहे त्याचा राजकारणातील प्रभाव वाढतो। जातीतील अत्याचार ही वारंवार घडणारी घटना आहे। जातीबाबत पूर्वग्रह या आणखी एका घटकामुळे लोकांचे वर्तन आणि परस्परांशी जुळवून घेण्याची पद्धत आकारित होते। निवडणुकांच्या वेळी जातीय निष्ठेचे सर्वाधिक तीव्र प्रगटीकरण होते। राजकीय पक्षाचे उमेदवार त्यांच्या जातीतील लोकांची मते मिळवण्यासाठी प्रयत्न करतात। अशा प्रकारे जातीयवाद यावर संकल्पना लिहिता येते। 24वी संकल्पना आहे संप्रदायवाद। उत्तर, संप्रदायवाद म्हणजे धर्म आधारित राष्ट्रप्रेम होय। म्हणजेच राष्ट्रापेक्षा धर्माप्रती अत्यंतिक निष्ठा बाळगणे। इतके धर्म जिथे एकत्र नांदतात असा भारत हा जगातील एकमेव देश आहे। यामुळे आपला सांस्कृतिक वारसा समृद्ध होतो हे खरे असले तरी यामुळे आपण विभक्त होणार नाही ना याची काळजी घ्यावयास हवी। सांप्रदायिक संघर्ष राष्ट्रीय प्रतिष्ठेसाठी लांछनास्पद बाब आहे। देशाची एकता धोक्यात आणणारी ही बाब स्वागतार्ह नाही। संघर्षाचे कारण कोणतेही असो त्यामुळे दीर्घकालीन नुकसान मात्र देशाचेच होते। समाजशास्त्राच्या भाषेत बोलायचे झाल्यास सांप्रदायिक संघर्षामुळे समाजात तीव्र शत्रुत्व निर्माण होते। विविध धार्मिक समुदायातील सदस्यांमध्ये कटुता आणि द्वेष निर्माण होतो। अशा संघर्षामुळे असुरक्षिततेची भावनाही निर्माण होते। त्यामुळे एकात्मतेला धक्का बसतो। आर्थिकदृष्ट्या बोलायचे झाल्यास सांप्रदायिक संघर्षामुळे आर्थिक वृद्धी आणि विकासाची गती मंदावते। सांप्रदायिक संघर्षामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी संसाधने वळवावी लागतात। यामुळे देशाचे गंभीर आर्थिक नुकसान होत असल्याने उत्पादनावरही परिणाम होतो। तसेच काही राजकीय दुष्परिणाम सुद्धा दिसून येतात। अशा प्रकारे संप्रदायवाद यावर थोडक्यात संकल्पना लिहिता येते। 25वी संकल्पना आहे प्रादेशिकवाद। उत्तर, प्रादेशिकतावाद म्हणजेच देशाऐवजी प्रदेशाप्रती असलेली आत्यंतिक निष्ठा होय।
प्रादेशिक अस्मिता कायमच राष्ट्रीय एकतेच्या आड येते. एखाद्या प्रदेशाच्या इतिहासाचे गौरवगान केले जाते. याचा गैरवापर होऊन फूट पाडणाऱ्या शक्ती तयार होतात. असे करताना समान सांस्कृतिक वारसा दुर्लक्षिला जातो. समान भाषा बोलणारे लोक समान प्रदेशाची मागणी करतात. अशा मागणीमुळे प्रादेशिकतावाद निर्माण होतो. आपल्याच राहत्या प्रदेशाचा, राज्याचा आर्थिक विकास व्हावा अशी ही तीव्र इच्छा लोकांच्या मनात असते. यामुळे राज्यांतर्गत शत्रुत्व निर्माण होते. हे राज्यांतर्गत शत्रुत्व केवळ आर्थिक किंवा सामाजिक, उदाहरणार्थ निधी किंवा कल्याणकारी योजना इत्यादीसाठी असेल तर त्यामुळे कोणतेही नुकसान होत नाही. मात्र या शत्रुत्वाला राजकीय रंग आला तर मात्र ते घातक ठरते. राजकीय पक्ष राष्ट्रीय प्रश्नापेक्षा स्थानिक किंवा प्रादेशिक विषयामध्ये लक्ष घालताना दिसतात. एखाद्या विभागाप्रती राजकीय पक्षाचे झुकते माप असल्यामुळे प्रादेशिक वाद अधिक दृढ होतो. आर्थिक किंवा राजकीय प्रश्नांपेक्षा प्रदेशांतर्गत प्रश्न महत्त्वाचे वाटू लागतात. यातूनच राज्याच्या हक्कांसाठी प्रादेशिक चळवळी विभक्त होण्यासाठी निर्माण होतात. लढाऊ विभक्तवादी चळवळी देखील निर्माण होतात. उदाहरणार्थ जम्मू काश्मीरचा प्रश्न, पंजाबची समस्या, आसामचा प्रश्न इत्यादी. अशा प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास या समस्या लोकशाहीच्या मुळावर घाव घालणाऱ्या ठरतात. अशा प्रकारे प्रादेशिक वाद यावर संकल्पना लिहिता येते. 26वी संकल्पना आहे भाषावाद. उत्तर, राज्यांची भाषावार निर्मिती आणि राज्यातील भाषिक अल्पसंख्याक यामध्ये भाषावादाचे मूळ सापडते. प्रत्येक राज्यात 1,00,000 प्रमुख प्रादेशिक भाषा आहेत. प्रत्येक राज्यात एक प्रमुख प्रादेशिक भाषा आहे. त्याशिवाय इतर प्रादेशिक भाषा आणि बोलीभाषा बोलणारेही बरेच लोक आहेत. हे गट भाषिक अल्पसंख्याक म्हणून ओळखले जातात. उदाहरणार्थ महाराष्ट्रात मराठी ही प्रमुख प्रादेशिक भाषा आहे. याखेरीज इथे अनेक लोक गुजराती, कोकणी, सिंधी, पंजाबी, तमिळ, कन्नड इत्यादी भाषा बोलतात. याचबरोबर मराठीतही बऱ्याच बोलीभाषा दिसून येतात. आपल्या हिताला बाधा निर्माण होत आहे किंवा आपल्या कल्याणाकडे दुर्लक्ष होत आहे अशी भावना भाषिक अल्पसंख्याकाच्या मनात निर्माण झाल्यास ती देशाच्या एकतेसाठी धोक्याची ठरते. आज भाषावादाने गंभीर आणि तीव्र रूप धारण केले आहे. यामुळे एक विशिष्ट प्रकारचा भाषिक राष्ट्रवाद निर्माण झाला आहे आणि ही भारतातील विभक्तवादासाठी निर्माण झालेली आयती संधीच आहे. भारतातील राज्यांचे भाषावर विभाजन झाले आहे. एखादी भाषा बोलणारे लोक इतरांपेक्षा आपली भाषा वरचढ मानतात. भाषिक संघर्ष आजही कायम आहेत. हिंदी ही राष्ट्रभाषा आहे, याला आजही देशभरातून मान्यता नाही. भारतातील अनेक ठिकाणी हिंदी भाषा मोठ्या प्रमाणावर बोलली जात नाही. उदाहरणार्थ दक्षिण भारत आणि ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये हिंदी भाषा बोलली जात नाही. जे लोक प्रादेशिक भाषेव्यतिरिक्त इतर भाषा बोलतात त्यांना घाबरवण्याचे किंवा त्यांच्या दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचे प्रसंग आपणास माहीत आहेत. भाषिक अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार दुर्लक्षित करून चालणार नाही. आदिवासी बोलीभाषांना देण्यात येणारे कमी महत्त्व आणि वेगवेगळ्या भाषा साहित्यात कमी होत जाणारा अभ्यास ही देखील चिंतेची बाब आहे. अशा प्रकारे भाषावाद यावर संकल्पना लिहिता येते. 27वी संकल्पना आहे आर्थिक विषमता. उत्तर, राज्यातील लोकांचा आर्थिक दर्जा विविध घटकावर अवलंबून असतो. उदाहरणार्थ संसाधनाची उपलब्धता, व्यवस्थापन आणि नियोजन, जमिनीची सुपीकता, संपत्तीचे वितरण इत्यादी. याबाबत सर्व राज्यांची परिस्थिती समान नसल्याने आर्थिक असंतुलन निर्माण होते. राज्यातील संपत्तीच्या असमान वितरणामुळे ताण आणि संघर्षाची परिस्थिती निर्माण होते. अनेकदा ही संपत्ती मोजक्या लोकांच्या हाती एकवटलेली असते. खाजगी क्षेत्रातून निर्माण होणारा नफा सधन वर्गाच्या हाती एकवटतो आणि सर्वसामान्य त्यापासून वंचित राहतात. अशा प्रकारे एकाधिकार निर्माण झाल्याने खुल्या स्पर्धेत बाधा येते. समाजातील आर्थिक विषमतेला अनेक घटक कारणीभूत आहेत. हे घटक म्हणजेच कौटुंबिक प्रभाव, खाजगी मालमत्ता, शैक्षणिक तफावत, तसेच संधीची उपलब्धता आणि प्रवेश, व्यक्तिगत भेद, सामाजिक पर्यावरण यामुळे आर्थिक विषमता निर्माण होण्यास वाव मिळतो आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक विषमता निर्माण होते. अशा प्रकारे आर्थिक विषमता यावर संकल्पना लिहिता येते. 28वी संकल्पना आहे आधुनिकीकरण. उत्तर, आधुनिकीकरण म्हणजे कमी विकसित समाजाने अधिक विकसित समाजाचे वैशिष्ट्य आत्मसात करण्याची प्रक्रिया. आधुनिकीकरणाचा उद्देश मागास समाजामध्ये परिवर्तन घडवून आणणे, आधुनिक विचार व तंत्रज्ञान रुजवणे आणि त्याद्वारा सामाजिक परिवर्तन घडवून आणणे हा आहे. भारतामध्ये ब्रिटिश राजवटीच्या कालखंडात आधुनिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली.
त्यासाठी ब्रिटिश सरकारने पाश्चात्य शिक्षण उपलब्ध करून देऊन भारतातील आधुनिकीकरणाचा मार्ग खुला केला. आधुनिकीकरण ही मूलतः एक सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया आहे. अशा प्रकारे आधुनिकीकरण यावर थोडक्यात संकल्पना लिहिता येते. 29वी संकल्पना आहे पर्यावरण चळवळ. उत्तर, गाडगीळ आणि गुहा यांच्या मते नैसर्गिक संसाधनाचा शाश्वत उपयोग, पर्यावरणाचा ऱ्हास थांबवणे किंवा पर्यावरणाचे जतन करणे या दिशेने जाणीवपूर्वक निर्देशित केलेली एक संघटित सामाजिक प्रक्रिया म्हणजे पर्यावरण चळवळ होय. हरित चळवळ, संवर्धन चळवळ ह्या संज्ञा वैकल्पिकरित्या पर्यावरण चळवळीसाठी वापरल्या जातात. उदाहरण सुंदरलाल बहुगुणा यांचे चिपको आंदोलन. अशा प्रकारे पर्यावरण चळवळ यावर थोडक्यात संकल्पना लिहिता येते. 30वी संकल्पना आहे अंमली पदार्थ व्यसन. उत्तर, अंमली पदार्थचे व्यसन या संकल्पनेवरील उत्तर पुढीलप्रमाणे. समवयस्कांचा सोबत राहत असताना मित्रमैत्रिणीच्या आग्रहास्तव म्हणजेच दबावाखाली अंमली पदार्थ सेवनाच्या व्यसनाची सुरुवात होते. मित्रमैत्रिणीच्या दबावाखाली केवळ कुतूहल म्हणून सुरुवात झालेले हे व्यसन उत्तरोत्तर वाढत जाते. काही व्यसनांना सामाजिक प्रतिष्ठा लाभल्याने उंची, दारूचे सेवन करणे, अन्य मादक द्रव्यांचे सेवन करणे या गोष्टी घडतात. त्यातून मानसिक अस्वस्थता निर्माण होते. अशा प्रकारे अंमली पदार्थाचे व्यसन यावर संकल्पना लिहिता येते. 31वी संकल्पना आहे खाजगीकरण. उत्तर, खाजगीकरण या संकल्पनेचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे. खाजगीकरणाची प्रक्रिया ही जागतिकीकरणाशी निकट असलेली प्रक्रिया आहे. खाजगीकरणाद्वारे पूर्वी सरकारी नियंत्रणाखाली असलेली आरोग्यसेवा, विमा, आकाशवाणी, दूरदर्शन, शिक्षण यासारखी सेवा उद्योग क्षेत्र खाजगी उद्योजकांसाठी खुली करण्यात आली. तसेच खाजगीकरणामुळे नफाप्राप्ती, बाजारीकरण, परस्परावलंबित्व आणि ज्ञानाचे सामायिकीकरण करणे सुलभ झाले आहे. अशा प्रकारे खाजगीकरण यावर थोडक्यात संकल्पना लिहिता येते. आता 32वी संकल्पना आहे जागतिकीकरण. उत्तर, जागतिकीकरण या संकल्पनेचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे. सन 1991 मध्ये भारताने नवीन आर्थिक धोरणाचा स्वीकार केला. या नवीन धोरणास LPG असे म्हटले गेले. L म्हणजे लिबरलायझेशन म्हणजेच उदारीकरण, P म्हणजे प्रायव्हेटायझेशन म्हणजेच खाजगीकरण आणि G म्हणजे ग्लोबलायझेशन म्हणजेच जागतिकीकरण. भारतीय अर्थव्यवस्थेला खुला व्यापार, परकीय भांडवल आणि स्रोत आकृष्ट करण्यासाठी खुले वातावरण आणि उद्योग सुरू करण्याची सुलभता या सोयी उपलब्ध झाल्या. भारतीय अर्थव्यवस्था जागतिक व्यापारी विश्वाचा भाग बनली. त्यामुळे जगातील लोक एकाच वैश्विक समाजाचे सदस्य बनतात. अशा सर्व प्रक्रियांचा संदर्भ जागतिकीकरणाशी जोडला आहे. अशा प्रकारे जागतिकीकरण यावर थोडक्यात संकल्पना लिहिता येते. 33वी संकल्पना आहे अंकीकृतकरण. उत्तर, अंकीकृत प्रणालींचा वापर म्हणजे विविध स्रोतांमधून एकत्रित केलेल्या माहितीचा उपयोग भिन्न भिन्न उद्दिष्टांसाठी करता यावा म्हणून त्या माहितीचे संगणकीय प्रणालींमध्ये रूपांतर करणे. त्यासाठी त्या माहितीचे संगणकीय अंकीकरण करावे लागते. त्यामुळे कामगिरीमध्ये सुधारणा होऊन उद्योगधंद्याचा परीघ विस्तारतो. अंकीकृत रूपांतर, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन ही संज्ञा प्रथम कॅपजेमिनी ही फ्रेंच कंपनी आणि सेंटर फॉर डिजिटल बिझनेस ऑफ मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी MIT ही अमेरिकन कंपनी यांनी प्रचारात आणली. अंकीकृत रूपांतरामध्ये उद्योगधंद्यातील प्रक्रिया, कार्यप्रणाली आणि ग्राहकांशी असलेले नाते जपण्यासाठी प्रस्थापित केलेल्या प्रणालींचे नूतनीकरण म्हणजे या कार्यांचा समावेश अंकीकृतकरणामध्ये येतो. अंकीकृतकरण म्हणजेच एकीकृत केलेल्या संगणकीय तंत्रज्ञानाचा दैनंदिन व्यवहारातील वापर आणि ज्या गोष्टींचे अंकीकरण करणे शक्य आहे अशा सर्व गोष्टींचे अंकीकरण करणे. अशा प्रकारे अंकीकृतकरण यावर थोडक्यात संकल्पना लिहिता येते. 34वी संकल्पना आहे संगणकीकरण. उत्तर, दैनंदिन जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात संगणकाचा उपयोगाचा प्रसार झाला आहे. माहिती तंत्रज्ञान आणि संगणकशास्त्र यांच्या मदतीने क्लिष्ट प्रक्रिया सहज सुलभ झाल्या आहेत. त्यामुळे शिक्षण, बँकिंग, महसूल, कर संकलन, विपणन इत्यादी अनेक प्रक्रियांचे अंकीकरण झाले आहे. त्यामुळे संगणकीकरणामुळे सातत्याने होत चाललेले बदल, त्यामध्ये वेग आणि अचूकता आली आहे. तंत्रज्ञान केंद्रित प्रक्रिया सुलभ झाली आहे. निर्मितीशीलतेला चालना मिळाली आहे. नवनवीन निर्मिती
ही लवकरात लवकर आणि झपाट्याने होत आहे आणि ग्राहकांना सुद्धा त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे. अशा प्रकारे संगणकीकरण यावर संकल्पना लिहिता येते. 35वी संकल्पना आहे सामाजिक चळवळ. उत्तर सामाजिक चळवळ या संकल्पनेवरील उत्तर पुढीलप्रमाणे. टर्नर आणि किलियन यांच्या मते सामाजिक चळवळ म्हणजे समाजात किंवा त्यातील एखाद्या समुदायामधील बदलाला चालना देण्यासाठी किंवा प्रतिकार करण्यासाठी त्याच समाजातील सातत्यपूर्ण कार्यरत सामूहिक घटक. तसेच हर्बर्ट ब्लूमर यांच्या मते सामाजिक चळवळ म्हणजे सामाजिक नवनिर्मितीसाठी कार्यरत असणारा सामूहिक गट. सिडनी टॅरो यांच्या मते सामाजिक चळवळ म्हणजे सत्ता, अधिकार तसेच प्रस्थापित सांस्कृतिक संकेतांना सामायिक हेतूने व सामूहिक पातळीवरील पूर्ण ऐक्यासह आव्हान देण्यासाठी समाजातील अभिजन, विरोधक व पदाधिकाऱ्यांमधील सातत्यपूर्ण संवाद. निषेध, आंदोलने, बंडखोरी, प्रतिकार आणि दंगलीसुद्धा सामूहिक निदर्शनात्मक कृती आहेत. त्यांना सामाजिक चळवळ म्हणता येणार नाही. उदाहरण भारतातील कामगारांच्या, शेतकऱ्यांच्या चळवळी. अशा प्रकारे सामाजिक चळवळ यावर संकल्पना लिहिता येते. 36वी संकल्पना आहे स्त्री चळवळ. उत्तर 36वी टीप आहे स्त्री चळवळ. स्त्री चळवळीचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे. भारतातील सामाजिक चळवळींच्या विस्तृत स्वरूपाच्या संदर्भात स्त्री चळवळीचे महत्त्व आजही टिकून आहे. व्याप्ती आणि विस्तार लक्षात घेता ही चळवळ दीर्घकालीन आहे आणि जगभर तिचा प्रभाव आहे. पुढील टप्प्यांच्या मदतीने स्त्री चळवळीचा अभ्यास केला जाऊ शकतो, जसे की सामाजिक सुधारणांचा परिणाम, राष्ट्रीय चळवळीचा परिणाम, स्वातंत्र्योत्तर कालखंड, तसेच महिला सबलीकरणाकडे वाटचाल. यामधून आपल्याला स्त्री चळवळीची अधिक माहिती घेता येते. भारताच्या ग्रामीण आणि आदिवासी भागामध्ये झिरपत या चळवळीने वेग घेतला आहे. लाभार्थी ते सहभागी अशा वेगवेगळ्या रूपात चळवळींशी संलग्न महिला कार्यरत आहेत. समान हक्कासाठी संघर्ष, भेदभावाच्या प्रथा नष्ट करणे, स्त्रियांना सबल व सक्षम बनवणे ही महिला चळवळीची उद्दिष्टे आहेत. अशा प्रकारे स्त्री चळवळ यावर संकल्पना लिहिता येते. 37वी संकल्पना आहे वृद्धत्व. उत्तर वृद्धत्व या संकल्पनेवरील उत्तर. वृद्धत्व म्हणजे व्यक्तीमध्ये होत जाणारे शारीरिक आणि मानसिक बदल. या बदलांचा परिणाम व्यक्तीचे सामाजिक जीवन आणि वैयक्तिक जीवन पद्धती यावर होत असते. हेस यांच्या मते वृद्धत्व जीवनातील एक अपरिहार्य आणि अपरिवर्तनीय अवस्था आहे. बायरेन आणि रेनर यांच्या मते वृद्धत्वाचा संबंध समान वातावरणीय परिस्थितीमधील समान जनुकीय घडण असणाऱ्या उत्क्रांत सजीवांमध्ये त्यांच्या शारीरिक वयानुसार घडून येणाऱ्या बदलांशी आहे. स्ट्रेहलर याने वृद्धत्वाची पुढील 4 वैशिष्ट्ये सांगितली आहेत. वृद्धत्व हे वैश्विक आहे. रोग काहींनाच होतात, मात्र वृद्धत्व प्रत्येकालाच येते. वृद्धत्व हळूहळू आणि अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे. वृद्धत्व हा सजीवांच्या जीवनप्रवासाचा अंगभूत भाग आहे. वृद्धत्व हा झीज होण्याच्या प्रक्रियेचा परिणाम आहे. अशा प्रकारे वृद्धत्व यावर संकल्पना लिहिता येते. 38वी संकल्पना आहे कौटुंबिक हिंसाचार. उत्तर अँथनी गिडिन्स यांनी असे प्रतिपादन केले आहे की कुटुंबातील एका व्यक्तीने एक किंवा अनेक व्यक्तीविरुद्ध शारीरिक शक्तीचा उपयोग आणि त्यातून उद्भवणारी दुखापत म्हणजे कौटुंबिक हिंसाचार अशी कृती वारंवार घडल्याने कुटुंबातील अन्य व्यक्ती भयग्रस्त बनतात. अशा प्रकारचा हिंसाचार पत्नी आणि अल्पवयीन मुलांवर केला जातो. अलीकडच्या काळात त्यात वृद्ध आईवडिलांची भर पडली आहे. कौटुंबिक हिंसाचारात शारीरिक छळ, भावनिक व लैंगिक अत्याचार आणि आर्थिक लुबाडणूक यांचा समावेश होतो. सन 2005 मध्ये संसदेने कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा पारित केला आहे. महिला संघटना याबाबत कृतीशील आहेत. बेल बचाव चळवळ महिला संघटन हाती घेतात आणि समाजात या प्रवृत्तीच्या विरोधात जाणीव जागृती मोहीम हाती घेतल्या जात आहेत. अशा प्रकारे कौटुंबिक हिंसाचार यावर संकल्पना लिहिता येते. 39वी संकल्पना आहे आंतरजाल. उत्तर आंतरजाल हे एक व्यसन आहे. आपण आज अशा युगात आहोत की जिथे ज्ञानाचा स्फोट होत आहे. माहितीची उपलब्धता भूतकाळात कधी नव्हती एवढी वाढलेली आहे. आभासी जग आणि सामाजिक माध्यमांच्या जगामध्ये प्रवेश मिळवून देते. सर्वसाधारणपणे परिस्थितीत आंतरजालाचा उपयोग हे व्यसन नाही, मात्र व्यावसायिक कारणांसाठी नव्हे तर इतर हेतूंसाठी वारंवार आंतरजालाशी जोडलेले राहण्याची अनावर उर्मी असणे हे व्यसन ठरते. उदाहरणार्थ आंतरजालावरील जुगाराशी संबंधित संकेतस्थळे, प्रौढांसाठी असलेली संकेतस्थळे, अश्लील चित्रे किंवा चित्रपट दाखवणारी संकेतस्थळे यांच्याशी
त्याच्याशी सतत संलग्न असणारे एखाद्याला गरज भासत असेल तर त्याला आंतरजालाचे वेड किंवा व्यसन लागलेले आहे असे समजावे. अशा प्रकारे आंतरजाल यावर थोडक्यात संकल्पना लिहिता येते. 40वी संकल्पना आहे संगम कालखंड. उत्तर, संगम कालखंड हा इसवी सन पूर्व 6वे शतक ते इसवी सन 3रे शतक हा दक्षिण भारतातील म्हणजे साधारणपणे आजचे तमिळनाडू आणि केरळ या राज्यांचा प्रदेश प्राचीन इतिहासाचा काळ आहे. या काळाला प्राचीन तमिळ कवी आणि साहित्यिकांच्या मदुराईतील संगमामुळे परिषदा संगम कालखंड असे म्हटले जाते. या कालखंडात समाजावरील धर्माचा पगडा फार तीव्र नव्हता. लोकांचे धार्मिक आचरण विविध प्रकारचे विधी आणि भक्ती या दोन्हीवर आधारलेले होते. धार्मिक विधी भूतप्रेतादी आणि तत्सम स्वरूपाच्या देवतांच्या उपासनेशी संबंधित होते. तसेच वृक्ष, दगड, जल, प्राणी, तारे आणि ग्रह यांनाही देवता स्वरूप मानून त्यांची पूजा केली जाई. संगम काळातील लोकांना काही आध्यात्मिक आणि तात्विक सत्यांची जाणीव होती. जीवरूपी चैतन्य हे शरीराहून भिन्न असते असे ते समजत असत. त्यानुसार चैतन्यरूपी जीवनाचे स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व असते, परंतु त्याखेरीज असलेल्या शरीराला अस्तित्व नसते. संगमकालीन लोकांचे पूर्वज पूजा, पुनर्जन्म यासारख्या गोष्टीभोवती गुंफले गेलेले तत्वज्ञान मृत्यू आणि मृत्यूनंतरचे जीवन याचा विचार करणारे होते. अशा प्रकारे संगम कालखंड यावर संकल्पना लिहिता येते. तर 41वी संकल्पना आहे व्यसन. उत्तर, व्यसन म्हणजे सामान्यतः शारीरिक आणि किंवा मानसिकरित्या व्यक्तीचे मद्य, अंमली पदार्थ, आंतरजाल, इंटरनेट किंवा भ्रमणध्वनी यावरील अवलंबित्व जेव्हा वाढते तेव्हा त्या अवस्थेला व्यसनाधीनता असे म्हणतात. व्यसनाधीन व्यक्तींना अशा गोष्टींची तीव्र इच्छा होत असते. त्यांचे अशा पदार्थावरील अवलंबित्व हळूहळू वाढत जाते. व्यसनाधीन व्यक्ती असे पदार्थ मिळविण्याकरता कोणत्याही थरास जाऊ शकते. असे पदार्थ मिळाले नाही तर पराकुटीचा राग, हिंसा आणि मानसिक अस्वस्थता अशा भावना व्यक्तीस अनावर होतात. अशा मानसिक आणि शारीरिक अवलंबित्वाचा त्या व्यक्ती आणि समाजावर मोठ्या प्रमाणावर घातक परिणाम होत असतो. अशा प्रकारे व्यसन यावर थोडक्यात संकल्पना लिहिता येते. 42वी संकल्पना आहे स्वयंसेवी संस्था. उत्तर, स्वयंसेवी संस्था ह्या अल्कोहोलिक्स अनॉनिमस AA, नार्कोटिक्स अनॉनिमस NA सारख्या स्वयंसेवी संस्था ह्या व्यसनमुक्तीविषयक काम करीत असतात. तसेच स्वयंसेवी संस्थांमध्ये आपण काही सेवाभावी संस्थांची भूमिका सुद्धा लिहू शकतो. भारतातील बिगर सरकारी सेवाभावी संस्थांनी वृद्धांच्या सहाय्यासाठी मोलाची कामगिरी बजावली आहे. उदाहरणार्थ हेल्पएज इंडिया, हार्मनी इंडिया, दादा दादी, डिग्निटी फाउंडेशन, नाइटिंगेल्स मेडिकल ट्रस्ट, सिनेजर्स इत्यादी. आता या कामाला बळ देण्यासाठी आंतरजालाद्वारे काम करणारे गट स्थापन झालेले आहेत. तसेच काही सेवाभावी संस्थांमध्ये किंवा स्वयंसेवी संस्थांमध्ये स्त्रियावरील अत्याचार दूर करण्यासाठी, समाजातील काही जातींवर अन्याय होत असेल त्यावर तो अन्याय दूर करण्यासाठी काम करणाऱ्या बऱ्याच स्वयंसेवी संस्था किंवा सेवाभावी संस्था आपल्याला आढळून येतात. अशा प्रकारे स्वयंसेवी संस्था यावर संकल्पना लिहिता येते. अशा प्रकारे आपण समाजशास्त्र या विषयावर जी प्रश्नपेढी होती त्यातील प्रश्न 4था. खालील संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा. यामधील ज्या 41 किंवा 42 संकल्पना होत्या त्या सर्व संकल्पनांची उत्तरे 2 व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर अभ्यासली आहे. अशीच प्रश्नपेढीवरील उत्तरासंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी, स्वाध्याय संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. काही समस्या असतील, काही अडचणी असतील तर कमेंट करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल